महाराज एवढा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्वछत्रपती की होळकरवाडी गावापासून 10 किलोमीटर अंतरावर आल्यावर वडगाव येथे आपल्याला ही सुंदर शिवसृष्टी पाहायला मिळते. येताना ऑनलाईन बुकिंग करून यावे. प्रवेश केल्यानंतर आपल्याला शिवकालीन हत्यारे व त्याची माहिती पाहावयास मिळते. यास रणांगण असे नाव देण्यात आले आहे. या रणांगणात आपल्याला हत्यारे, त्यांचा वापर, त्यांचे वजन यांची माहिती मिळते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला राजांचे मावळे, त्यांचे सेनापती आणि मुघल सरदार यांची माहिती मिळते. थोडे छायाचित्रण पाहून घेऊया. रणांगण पाहून झाल्यानंतर आपल्याला दुर्गवैभव अर्थात महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे किल्ले पाहावयास मिळतात. चला तर मग पाहूया. देवगिरी दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जवळील 12व्या शतकातील एक अभेद्य गिरिदुर्ग आहे, जो यादव राजा भिल्लम याने स्थापन केला. 200 मीटर उंच शंखाकृती टेकडीवर वसलेला हा किल्ला स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून यात चंदी, मिनारचिनी महल आणि गुंतागुंतीच्या बोगद्यांसारखी संरक्षक वैशिष्ट्ये आहेत. येथे प्रतिकृती पाहावयास मिळते. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी येथे महाराजांचा जन्म झाला. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून चारी बाजूंनी कठीण चढाव आणि 7 बळकट दरवाजांनी सुरक्षित आहे. गडावर शिवाई देवीचे मंदिर, बादामी तलाव आणि शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. ती वाट पाहायला मिळते. खाली प्रकाश होताना दिसेल. गडावरती 7 वेगवेगळे दरवाजे पाहायला मिळतात. पहिला दरवाजा आहे महादरवाजा. एका पाठोपाठ एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळते. दुसरा आहे परवानगी दरवाजा. परवानगी घेतल्याशिवाय तू कोणालाही आतमध्ये सोडलं जात नव्हतं, म्हणून नाव देण्यात आले परवानगी दरवाजा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आपल्याला पाहायला मिळते. आता शिल्प म्हणजे काय? आता जसं आपला तिरंगा ध्वज आहे, तसं त्या काळामध्ये दगडामध्ये कोरलेली मूर्ती असायची, त्याला शिल्प असं म्हणतात. अशा प्रकारे इथे व्यवस्थित गाईड करून माहिती सांगितली जाते. यानंतर आपण पाहणार आहोत पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती पाहत असताना आपल्याला इथे शिवाजी महाराजांची जन्मकुंडली पाहावयास मिळते. खूप दुर्मिळ आणि खूप लोकांना माहीत नसणारी जन्मकुंडली पाहावयास मिळणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असं म्हणावयास हरकत नाही. बिदरशाही, आदिलशाही असा प्रवास करत ऑक्टोबर 1656 मध्ये हा दुर्ग आदिलशाही किल्लेदार निळकंठराव यांचा मुलगा निळवजी याच्याकडून महाराजांनी मिळवला. तेव्हा फतेखान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण पुरंदरगडानं आपल्या रुंद छातीवर झेललं आणि पळवून लावलं. शेजारीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांच्या भेटीचे रूप पाहावयास मिळते. यानंतर आपण पन्हागर आणि विशागर पाहणार आहोत. पहिला प्रगत सुरू असताना सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांची 612 बहादरांची तुकडी घेऊन महाराज राजदेखीतून खाली उतरले. सगळे मसईच्या पठारावर पोहोचले. आपण गेलो होतो तेव्हा पण पावसाळ्यात झाला ना. रात्रीचा गडद अंधार, आषाढाचा अविरत होतो असा पाऊस, भोंगणारा वारा, दगडतोंडे, रामझुडप, काटेकुटे, गुडगा गुडगा चिखल, शिवाळे, खास्तळगे आणि त्यातून धावणाऱ्या 600 सावल्या. पण दुर्दैवानं सिद्धीजवळच्या काही हिराने त्यांना बघितलंच आणि त्याने जवळकडे खबर पोहोचवली. दरम्यानच्या काळात महाराजांना बहुमूल्य वेळ मिळाला आणि ते आणखी पुढच्यावर सुखरूप पोहोचले होते. त्यांनी इशारतीच्या तोफा वाजवल्या, पण तोवर
अपघात झालाच. बाजी प्रभू आणि फुलाजी दोघे लढाईत कामी आले आणि जे मोजके वाचले ते जंगलात पसार झाले. यापुढे आपण दुर्गराज राजगड पाहणार आहोत. चला मग पाहूया. आता संपूर्ण गेलाय तो 40 किलोमीटर अंतरावर आहे. आपले महाराज इथे जवळजवळ 25 वर्ष राहायला होते आणि म्हणूनच त्याला म्हटले गडांचा राजा राजी यांचा गड. त्यात राजगड किल्ल्याची आपण माहिती घेणार आहोत. तर राजगडवरती जाण्यासाठी ट्रेकर्ससाठी 23 रस्ते आहेत आणि प्रत्येक माचीवर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्याचा एक प्रमुख पहिला मार्ग आहे तो म्हणजे पाली गावातून वर येतो. इथे खाली पाली गाव आहे आणि या गावातून तो वरती जातो. असे बरेच दुर्ग आणि वैभव आपणास इथे पाहाव्यास मिळते. पुढे प्रतापगड आणि सिंधुदुर्ग आणि सिंहगड पाहाव्यास मिळतो. आणि त्याला कोणत्या मार्गाने स्वराज्यात बोलवलं हा सगळा प्रसंग समोर दिसणार आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील दक्षिणेकडील जिल्हा असून 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतून विभक्त होऊन तो निर्माण झाला. ओरोस हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेले हे ठिकाण ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, सुंदर समुद्रकिनारे, मालवणी खाद्य संस्कृती आणि पर्यटन, 1999 मध्ये पहिला पर्यटन जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5207 चौरस किमी असून येथे प्रमुख 8 तालुके आहेत. यापुढे आपण सिंहगड किल्ला पाहणार आहोत. आमचे एचके भारू कंटाळे आहेत वाटत. पुण्याजवळील सिंहगड, पूर्वीच्या कोंढाणा हा एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकिंग, इतिहास आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या किल्ल्यावर कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा आणि तानाजी कड्यासारखी प्रमुख आकर्षणे आहेत. एका इकडे जायचं पहिला गोमुखी गंगासागर भवानी माता मंदिर. पुढे आपण भवानी माता मंदिर पाहणार आहोत. अजून बरेच काम चालू आहे पाहू शकता. आमची परी निघाली मातेचे दर्शन घेण्यासाठी. जय भवानी. यानंतर आपल्याला 3 देशो पाहाव्यास मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक कालचक्र तुम्ही इथे पाहणार आहात. 36 मिनिटाशिवाय आपलं पूर्ण कंपल्सरी आपल्याला पाहायचं आहे. एकदा शो चालला कोणी आपल्या जागेवरून उठणार नाही. मला पहिल्यांदा आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम. त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्य. काय नव्हतं इथे. स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगात खांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण
800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्यपूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर तुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला. पार दक्षिणेच्या देवगिरी विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. काढणारे संपलं ते बघते आता बाबा मंदिरात ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे दारू भर, माहूर लक्ष्मी दारू भर. श्रावण तूच मारलीस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या श्री करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया आत्ताच दार लावून का बसले? हे चंडमुंड भंडास जगदंबे, दंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते दुर्गा भवानी दारुघर, दारुघर बया दारुघर. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि तरी बयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे भोसले, प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकला होता. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो. आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब, जिजाऊ, त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती. कुठल्या करंट्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? अहो सरकार, राव इथं गाढवाचा नांग फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार, परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही.
त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होते. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वाने गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठकरांच्या वाड्यात कसा बसा तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनंच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या पारा मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका. हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणू नसा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणलाय आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे काय हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू. मी कोण आम्हाला विचारणार? हरामखोर, करून सवरून परत ही शिरजोरी. भैरोजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या त्याला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो हे याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एकदा ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माया बहिणीकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी. अशा प्रकारे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि त्यांनी घडवलेले स्वराज्य यांचे चित्रण आपणास पाहायला मिळते. यानंतर आपल्याला आग्र्याहून सुटका आणि त्याचा विलक्षण प्रवास यांचे चित्रीकरण दाखवले जाते. आपल्या महाराजांचा इतिहास ऐकला आणि अंगावर काटा येणार नाही ऐस होणारच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशहा यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये 12 मे 1666 या दिवशी. ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकलदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्याच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडले ते सगळं हा परकलदास बघत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कारभारी कल्याणदास याला पत्रानं पाठवत होता. यानंतर 1939 साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात परकलदासाने लिहिलेल्या याच पत्रांचा अमूल्य संग्रह सापडला.
अत्यंत दुर्मिळ अशा या पत्रांमधून फरकतदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. म्हणून आम्ही या दरबारात आलो. या दरबाराची ही रीत आहे. तुम्ही पाहिलंय, तुमच्या बापाने पाहिलंय, तुमच्या बादशहाने पाहिलंय. मला मुद्दाम असं इथे उभं करून आमचा अपमान करावा असे आमचे यासाठी आलो आम्ही इथे. तुमची माणसं आमच्याशी असं वागताना आर विचार करायला हवा होता तुमच्या बादशहाने. अशा प्रकारे आपल्याला आग्र्याहून सुटकेचा प्रवास दाखवला जातोय. यानंतर आपल्याला आज्ञापत्र पहाव्यास मिळते आणि शिवसृष्टीचा हा प्रवास संपतोय.